के पी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ICDSच्या क्वेश्चन पेपरमधले GK/GSचे जे प्रश्न होते ते घेतलेले आहेत. ठीक आहे, सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी किती जोड्या आणि घटना व त्यांचा नेता यांच्याशी योग्यरित्या जुळतात? तर पहा, चितगाव छापा, सूर्यसेन, काकोरी दरड, रामप्रसाद बिस्मिल, मीरत कट, SA डांगे, कानपूर कट, NN रॉय. तर चारही जोड्या ज्या आहेत ते योग्य आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता रासायनिक बदल नाही? गरम केल्यावर साखरेचे कॅरमलायझेशन होते, दूध आंबट होणे, साखर आणि पाण्याचा वापर करून साखरेचा पाक बनवणे, किण्व वापरून ब्रेड बनवणे. तर पहा, साखर आणि पाण्याचा वापर करून साखरेचा पाक बनवणे ही काही रासायनिक बदल नाही आहे. पुढचा आहे, काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण पुण्यावरून मुंबई येथे का बदलण्यात आलं? तर पुण्यामध्ये त्यावेळी काय झालेलं होतं, प्लेगचा उद्रेक झालेला होता. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठीच्या विजन डॉक्युमेंट 2030 नुसार एकूण पीक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र तेलबियांसाठी राखीव आहे? तर 20.4%. पुढचा पहा, राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाची एकछत्री योजना म्हणून डॅश डॅश साली सुरू झाली? तर 2018ला. नेक्स्ट आहे, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणता भाग भारतातील नगरपालिकांच्या तरतुदींशी संबंधित आहे? तर भाग 9A. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन केव्हा आणि कोठे आयोजित करण्यात आले होते? तर मुंबईमध्ये अधिवेशन हे आयोजित झालं होतं डिसेंबर 1985चं. आणि याचे अध्यक्ष कोण होते? रमेशचंद्र बॅनर्जी. बरोबर. पुढचा प्रश्न पहा, स्टार्च आणि पाणी उष्णतेच्या अधीन असलेल्या प्रक्रियेमुळे पिष्ट कणिका फुगतात. हे सॉस, मिष्टान्न आणि इतर खाद्यपदार्थ उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रणालीला चिकट आणि पारदर्शक पोत देते. ही प्रक्रिया काय म्हणून ओळखली जाते? तर जिलेटिनायझेशन. पुढचा प्रश्न आहे, इंडिया टुरिझम स्टॅटिस्टिक्स 2023 अहवालानुसार 2022 या वर्षात महाराष्ट्र राज्याला 1113 लाख भारतीय पर्यटकांनी आणि डॅश विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या. 15.1 लाख विदेशी पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याला. ठीक आहे. पुढचं पहा, देवगिरी यादव राजवंशाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर यादव राजघराणे हे मराठीला अधिकृत भाषा म्हणून वापरणारं पहिलं प्रमुख राजघराणं होतं. ठीक आहे. मुंबई हाय कोणत्या नैसर्गिक संसाधनांसाठी ओळखले जाते? तर पेट्रोलियम उत्पादनांसाठी ओळखलं जातं मुंबई हाय. 2024मध्ये कोणत्या भारतीय राज्याने महिला आणि मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी शिक्षा वाढवण्यासाठी केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करून अपराजिता महिला आणि बाल विधेयक सादर केले होते? तर पश्चिम बंगाल. ठीक आहे. त्या डॉक्टरच्या घटनेनंतर हे विधेयक जे आहे ते सादर केलेलं आहे. 2024मध्ये विम्बल्डन पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? 2024चं कार्लोस अल्कराज. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या प्रतिरोध पर्जन्यासाठी कोणते भौतिक वैशिष्ट्य जबाबदार आहे? तर सह्याद्री पर्वतरांगा. नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात, संविधानात सुधारणा करण्याच्या संसदेच्या अधिकारांवर मर्यादा घालणारा मूलभूत संरचना सिद्धांत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक न्यायनिर्णयाद्वारे स्थापित केला गेला? तर केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्याच्या निर्णयाद्वारे स्थापित करण्यात आला 1973ला. महाराष्ट्रातील दख्खनचे पठार प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर अग्निज खडक जो आहे तो त्यापासून बनलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, 8 ऑगस्ट 2024 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने डॅश डॅशला दिल्या जाणाऱ्या अल्पनिवृत्त वेतनाशी संबंधित मुद्दे अधोरेखित केले आणि केंद्राला ते लवकरात लवकर सोडवण्यास सांगितले. तर कोणाला दिल्या जाणाऱ्या निवृत्ती संदर्भात होतं ते जिल्हा न्यायाधीशांच्या. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर किती आहे? तर दर 1000 पुरुषांमध्ये मागे 929. तर किती म्हणजे आपण पाहिलेत हे प्रश्न अगोदर.
रिपीट होतात प्रश्न, होत नाहीत असे नाही. TCS पेपर घेवं किंवा कोणीही घेवं, दुसऱ्या परीक्षांमध्ये विचारलेले म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परीक्षांमध्ये हे प्रश्न रिपीट होतात, होत नाहीत असं अजिबात नाही. मी स्वतः वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या प्रश्नपत्रिका चेक केल्यात, तर मला त्यामध्ये प्रश्न रिपीट झालेले दिसलेत. ठीक आहे, त्यामुळे पहिल्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्नसुद्धा नक्कीच अभ्यासायचे आहेत. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात माणसांचा अपव्यापार, भिकारी आणि त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यास तरतूद केली आहे? तर अनुच्छेद 23. आजच्या भागातला शेवटचा प्रश्न आहे पहा. 2024मधील विजेत्यांचा पुरस्कार आणि खेळाडू यांच्या जोड्यांचा विचार करा. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? हरमनप्रीत कौर, चुकीची जोडी. द्रोणाचार्य पुरस्कार अर्मांडो एंगेल नाही. अर्जुन पुरस्कार मुरलीकांत राजाराम पेटकर. जीवन गौरव पुरस्कार बरोबर आहे. अर्जुन पुरस्कारातला जीवन गौरव जो आहे तो मुरलीकांत पेटकर यांना मिळाला आहे, आपल्याला माहिती आहे. तर एवढं एकच विधान यातलं बरोबर आहे. ठीक आहे, तर फ्रेंड्स भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ पण पाहत चला. खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहेत आणि ते रिपीटसुद्धा होतात नक्कीच. ठीक आहे, तोपर्यंत